इलेक्ट्रिक जनरेटर आपण पाहतोय. आपला 4th नंबरचा चॅप्टर सुरू आहे. 4th नंबरचा चॅप्टर आहे आपला इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट किंवा मॅग्नेटिक इफेक्ट आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात हीटिंग इफेक्ट आहे, बरोबर आहे. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्या चॅप्टरचं नाव आहे. याच्यामध्ये आपण आहे वी आर कमिंग एट द लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, पॉइंट ऍज अ इलेक्ट्रिक जनरेटर. त्याच्या आधी आपण काय काय बघितलं सर? आपण याच्या आधी इलेक्ट्रिक मोटर पाहिलं. इलेक्ट्रिक मोटरच्या आधी आपण सोलेनॉइड कॉइल बघितली. याच्या आधी आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट बघितले, ज्यामध्ये आपण बघितलं की कसं इलेक्ट्रिक करंट आपण कुठल्याही कंडक्टर मध्ये जर पास केलं त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि त्याचे काही वंडर्स आपण पाहिले. त्याच्या आधी आपण हिटिंग इफेक्ट पण पाहिलं बरं का करंटचा. हा, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक जनरेटर काय काम करतं हे आपण बघणार आहोत. इलेक्ट्रिक जनरेटर कशा पद्धतीने इलेक्ट्रिक करंट काय करतं, जनरेट करतं हे आपण बघूया. आपण इलेक्ट्रिक जनरेटर काय आहे. एक्झामला 1 मार्कचा क्वेश्चन आला होता, मला असं चांगलं आठवतंय. सायन्स पेपर 1च्या मुलांना पेपरवर क्वेश्चन असतो, अ डिव्हाइस व्हिच इज यूज्ड टू कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक जनरेटर. किंवा याच्या अपोजिट मध्ये दुसरी डेफिनेशन असते, अ डिव्हाइस व्हिच कन्वर्ट दिस इलेक्ट्रिक एनर्जी इनटू द mechanical energy which is called as the electrical motor. बरोबर. हे दोन डिव्हाइसच्या दोन डेफिनेशन असतात किंवा एक्झामला पण विचारले जातात 1 मार्कासाठी किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये पण विचारले जातात. बऱ्याच वेळा पेपरला आले सगळे. तर आता आपण पाहूया या ठिकाणी त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं. या इलेक्ट्रिक जनरेटरचं त्याचं कन्स्ट्रक्शन इथून सुरू होतं, आपण ते बघूया. कंस्ट्रक्शन ठीक आहे. फिगर 4.23 शो द कॉपर वायर कॉइल ABCD. बघा, सगळ्यात पहिले काय असतं याच्यामध्ये, एक कॉपर वायरची कॉइल असते. कॉइल असते कॉइल, बरं का. बरं का, एकच मिनिटात. कॉपर वायरची कॉइल असते. पहिला असतं कॉइल अब कॉपर वायर. याचं नाम काय आहे बरं? एबीसीडी. त्या ठिकाणी आपल्याला हे कॉइलचं नाव दिलेलं आहे. पुढे ती कॉइल हे बघा आपल्या डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला. इथून चालू होती, इथून अति लावली, अति ABCD. नंबर 1. नंबर 2 काय आहे? नंबर 2 ला आहे मॅग्नेट. A strong horseshoe magnet which have the 2 termini, the north and south pole, north and south pole, उत्तर आणि दक्षिण अशी 2 टोकं आहेत त्याच्यामध्ये. हा, ठीक आहे. तर पहिलं काय सांगायचं भाऊ, कॉइल त्याच्यामध्ये एक. दुसरं काय आहे, एक बिटवीन द 2 पोल पीसेस ऑफ मॅग्नेट. 2 पोल पीसेस ऑफ मॅग्नेट. 2 पोल पीसेस ऑफ मॅग्नेट. एक मॅग्नेट आहे याच्यामध्ये ठेवलं. कसं ठेवलं? The 2 ends of the coil are connected. तिसरी गोष्ट सांगितली जाईल. 2 ends of the coil are connected to the conducting ring R1 and R2. 2 रिंग आहेत. त्या 2 रिंगला काय केलं, ह्या कॉइलचे 2 टोकं जोडले. एबीचं टोक जोडलं रिंग 1 ला आणि सीडीचं टोक जोडलं रिंग 2 ला. 2 रिंग आहे, कंडक्टिंग रिंग आहे. कंडक्टिंग रिंग आहे 2. R1 आणि 2 रिंग आहे. एक R1 आणि R2 आहे. कशी जोडलेले आहे? कार्बन ब्रशेसनं. डायरेक्ट कनेक्शन आपण त्या याला देत नाही रिंगला, कारण रिंग फिरणार आहे. रिंगला जर वायर जोडलं तर पूर्ण वायर गोळा होईल ना ते फिरल्यावर, बरोबर आहे की नाही. म्हणून कार्बन ब्रश लावले तिथं. कार्बन ब्रशला कनेक्शन दिलं कशाचं,
या कॉइलच्या दोन एंड्स. डायग्राम मध्ये बघा, परत सांगते मी तुम्हाला. ही कॉइल दिसायची तुम्हाला एबीसीडी. या एबीसीडीचं एबी टोक या ठिकाणी जोडलेलं आहे रिंग 1 ला, पण कार्बन ब्रश B1 ला जोडलेला आहे. कार्बन ब्रश हा स्टेशनरी असतो. ही जी रिंग आहे ती फिरणार आहे, पण कॉन्टॅक्ट राहायला पाहिजे फक्त. हॅलो, इज देयर एनीबडी? ही कार्बन ब्रश स्टेशनरी असते. हा कार्बन ब्रश रिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील, बरोबर आहे. टच राहील तो असा. रिंग फिरणार आहे, रिंग काय होईल? रोटेट होईल, रोटेट. परंतु हा जो ब्रश आहे हा स्टेशनरी राहणार. करंट फ्लो झालं पाहिजे, वायर नाही फिरलं पाहिजे. नाहीतर आपण जर वायर याला गुंतवला असत, कॉइल जर आपण याला गुंतवली, कॉइलच गोळा होईल तिथं, बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय? रिंग रोटेट झाली पाहिजे आणि करंट सप्लाय झाला पाहिजे. म्हणून कार्बन ब्रश वापरला B1, इकडनं वापरला B2. दुसरी एक रिंग घेतली, एका रिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये. पहिली रिंग आहे त्याला कार्बन ब्रश B1 लावला, दुसरी रिंग पुढे. हा, आणि ही दुसऱ्या रिंग जी घेतली का, ही काय केलं? असं दोन कार्बन ब्रश लावले, दोन रिंग लावले. मग आता हे रिंग फिरणार आहे, रिंगचा पार्ट हा रोटेट होणार आहे. कार्बन ब्रश फिरणार आहे का? नाही, कार्बन ब्रश स्टेशनरी असणार. मग रिंग फिरणार. रिंग जी आहे का, रिंग फिरेल अशी. रिंग R1 जोडली कोणाला? कंडक्टरच्या या कॉइलच्या एका एंडला कार्बन ब्रश B1 ला, आणि दुसरं एक रिंग घेतली R2, ती R2 जोडली कार्बन ब्रश B2 ला. B2 ला जोडलेलं आहे आपण सीडीचं टोक, आणि B1 ला कार्बन ब्रश B1 ला जोडलेले एबीचं टोक. बरोबर. एवढं कल्लं तुम्हाला कल्लं एवढं. चला पुढे जाऊया. याच्यामध्ये आणखी चौथी गोष्ट काय सांगितली आम्ही? कार्बन ब्रश B1 घेतलेले. कार्बन ब्रशेस घेतले ते मी B1 आणि B2. B1 ला जोडलं एबीचं टोक, B2 ला जोडलं सीडीचं टोक. आणि पुन्हा ह्याच्या रिंग आहेत, हे काय केलेलं आहे? ऍक्सल वरती फिट बसवलेले आहे. ऍक्सल आहे, त्या ऍक्सल वरती फिट बसवलेले आहे. समजा हे आपलं ऍक्सल आहे. हे ऍक्सल घेतलं, ह्याच्यावरती दोन रिंग असे बसवले फिट. हे ऍक्सल फिरणार. काय करणार आपण? या ऍक्सलला फिरवणार, म्हणजे हे रिंग पण फिरणार. पण कार्बन ब्रश फिरते का? कार्बन ब्रश स्टेशनरी राहणार. कार्बन ब्रश काय होणार आहे? करंट जर तयार झालं तर ते कॉइल मध्ये जाणार. समजले ना? ते कॉइल मध्ये जाणार करंट. ठीक आहे. हा, ठीक आहे. पुढे जाऊया. तर ही कन्स्ट्रक्शन आपण बघितली. त्याच्यानंतर या कार्बन ब्रशेसलाच बाहेरच्या साईडला काय केलंय? बाहेरच्या साईडला आपण गॅलव्हॅनोमीटर जोडलेला आहे. ठीक आहे. गॅलव्हॅनोमीटर जोडलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की तिकडे करंट तयार झाले की नाही. गॅलव्हॅनोमीटर सांगतं आपल्याला करंटची डायरेक्शन कशी आहे, किंवा करंट तयार झालं की नाही. तयार झालं की नाही करंट ते आपल्याला कळतं काय तिथं. हा, ठीक आहे. चला आणखी काय काय सांगितलं बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, एक मिनिट. काय म्हणूया बाबा? बोथ द रिंग्स आर फिक्स्ड टू द ऍक्सल. दोन्ही रिंग ह्या ऍक्सल वरती फीड केली आहेत. बट द रेजिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द ऍक्सल अँड द रिंग. बघा, ही जी रिंग असेल, ही रिंग आणि ऍक्सल याच्या आतमध्ये जे कोटिंग असणार, रेजिस्टिव्ह कोटिंग, जेणेकरून याच्यात करंट जे तयार झालं ते करंट या ऍक्सलला लागणार नाही. पुढे याला पाणी आहे, पुणे याला करंट येऊन जाईल. म्हणून ह्या ऍक्सल वरती रिंग बसवत असताना रिंगच्या आतल्या बाजूने कोटिंग असतं, जेणेकरून रिंग मध्ये जे करंट तयार झालं ते ऍक्सल मध्ये एंटर झालं नाही पाहिजे. हे की नाही? The axle is rotated out the help of the machine outside. जनरेटरला पुढे इंजिन बसवलेलं असतं. आपण ते इंजिन चालू करतो डिझेल टाकून, डक 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 डक. ते इंजिन चालू केल्यानंतर इंजिन मुळे काय होतं? तो जो ऍक्सल लावलेला आहे हे ऍक्सल फिरतं. ऍक्सल फिरतं म्हणजे काय होतं? तर वरती रिंग जोडलेली आहे. हा, ह्या रिंगला काय जोडलेलं आहे? कॉइल जोडलेली आहे. मग कॉइल जोडलेली आहे तर रिंग फिरती. रिंग फिरती कशात फिरती? कॉइलला घेऊन फिरती.
कॉइलला फिरवती, कुठे फिरवती? मॅग्नेटिक फील्ड मध्ये फिरवतात. ठीक आहे. हा, तर ह्या ऍक्सलला फिरवतात म्हणजे त्या कॉइलला फिरवतात. कॉइल जोडलेली ना रिंग अशी, बरोबर आहे. मग बिकॉज ऑफ द रोटेटिंग, बघा बिकॉज ऑफ दिस काय म्हणतंय, काय व्हायला लागलं? कॉइल एबीसीडी स्टार्ट रोटेटिंग. जी कॉइल जोडलेली आहे रेक्टँग्युलर ती फिरायला लागते. फिरली. द स्टेशनरी कार्बन ब्रशेस गिवन AB2 आर कनेक्टेड टू द गॅलव्हॅनोमीटर. कार्बन ब्रशेस जे आहेत ते कुठे जोडलेले आहेत? गॅलव्हॅनोमीटरला जोडलेले आहेत. which show the direction of the current in the circuit. हे आपल्याला गॅलव्हॅनोमीटर काय दाखवतं? करंटची डायरेक्शन दाखवतं. ए भाऊ, X दाखवतं डायरेक्शन, करंट कोण दाखवतं? कोण दाखवतं करंटची डायरेक्शन? गॅलव्हॅनोमीटर दाखवतं. आपण रोटेटिंग द ऍक्सल रोटेट करत असताना the branch AB goes up and the branch CD goes down. The coil ABC start rotating clockwise. इथून त्याचं वर्किंग चालू झालं. बरं का? वर्किंग इथून चालू झालं, इथून चालू झालं ते ऍक्सल रोटेट करून पासून त्याच्यापासून. ठीक आहे. हा, जसंही आपण इथून वर्किंग चालू झालं ना, काम कसं असतं? ऍक्सलला फिरवलं ना, ऍक्सलला फिरवल्यावर काय होतं? एबी कुठे जातं? एबी कुठे जातं? वर जातं. एबी साइड वर गेलं, सीडी कुठे जाणार? खाली. अशा पद्धतीने ती कॉइल कशी फिरणार? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने भाऊ अशी फिरणार. समजलं का? दिसलं की ते दिसायला लागलं ना, असे फिरतं ते. हा, ठीक आहे. मग काय होणार पुढे बघा. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंगचं राईट हँड रूल, electric current is produced in the branches AB and CD in the direction of A to B and C. फ्लेमिंगच्या राईट हँड रूल नुसार, फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय सांगत होता आपल्याला? फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय सांगत होता की त्या ठिकाणी जर मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर हे दोघं जर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल, तर ह्या दोघांना परपेंडिक्युलर असणाऱ्या मिडल फिंगरच्या डायरेक्शन त्या ठिकाणी काय होईल? करंट इंड्यूस होईल. करंट इंड्यूस होईल. इंड्यूस होगा. कौन बताएगा? ये अपना मिडल फिंगर. किसका लॉ बताएगा? फ्लेमिंग का राइट हँड रूल. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आपल्याला सांगतो. चुंबकीय क्षेत्रामध्ये एखाद्या कंडक्टरला, एखाद्या वाहकाला फिरवलं, वाहकाभोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदललं, तिचं करंट इंड्यूस होतं, करंट तयार होतं. ही कोण दाखवतो डायरेक्शन तिची? मिडल फिंगर. ओके. या ठिकाणी काय व्हायला लागलंय? तुम्ही या एबी ला फिरवलं वरती, सीडी ला खाली फिरवलं, असं फिरवत गेले तुम्ही घड्याळाच्या काट्यांच्या दिशानुसार. इस तरह से रोटेट करते गए. ठीक है. फिर रोटेट करने के बाद क्या हो गया? तो करंट बनेगा, ए से बी की तरफ जाएगा, फिर बी से सी और सी से डी की तरफ जाएगा. या पद्धतीने काय होतं? the current flow in the direction A to B, A to middle C, A to D. बघा, करंट फ्लो व्हायला लागेल. कल्लू करंट फ्लो व्हायला लागेल. A to B, B to C, C to D. इस तरह से करंट फ्लो हो जाएगा, फ्लो हो जाएगा. करंट किती धारा काय होईल? फ्लो होईल, फ्लो. ठीक नाही? आणि बघ, as shown by arrows in the X figure. बघा, एरो ने दाखवले आपल्याला. इधर से करंट जा रहा, फिर इधर जा रहा, ए से बी की तरफ, बी से सी, सी से डी. इस तरह से क्लॉकवाइज डायरेक्शन में करंट तैयार होता है. In the external circuit, the current flows from B2 to B1. एक्सटर्नल सर्किट मध्ये जर पाहिलं करंट कसं जाणार? करंट इकडनं आले आणि B1 कडे जाणार असं. ये भाई, अरे एरो दिख रहा है क्या तुमको? ये एरो बता रहा कि ये करंट B2 से B1 की तरफ जा रहा है, वही बताया आपको. ओके. थ्रू द गैलेनोमीटर. ये गैलेनोमीटर से जाएगा. कहाँ से जाएगा भाई? गैलेनोमीटर से जाएगा, इस तरह से. ठीक है. सो if instead of one loop of coil, अगर ये यहाँ पे देख रहे हैं हम एक ही कॉइल यूज किया है, ऐसे अगर हम बहुत सारे कॉइल यूज करेंगे तो उतना ज्यादा करंट बनेगा. समझ रहे हो? अपने फैन में एक तारे टोड़ा नसतो, खूप मोठी तारेची टोळ्या. कॉइल कितने होते हैं? बहुत सारे कॉइल होते हैं. स्प्रिंग की तरह हम उसको ऐसे पूरा बंडल की तरह रखते हैं.
एक नहीं बहुत सारे तार वायर होते मगर बहुत होते हैं। हाँ ठीक है, अगर हम ज्यादा लूप अगर यूज करेंगे, कॉइल कंसिस्टिंग ऑफ सेवरल टर्न्स इज यूज्ड, अगर अपने ज्यादा टर्न्स वहां पर हमने यूज किए तो द करंट ऑफ मैग्नीट्यूड सेवरल टाइम फ्लोज, उसके मल्टीपल में उतना करंट क्या हो जाएगा, फ्लो हो जाएगा, बढ़ जाएगा। आफ्टर आधा रोटेशन, आफ्टर हाफ रोटेशन क्या हो जाएगा, the branch AB takes the place of branch CD and the branch CD takes the position of the branch AB. AB जी आहे रोटेट झाली इकडे आली आणि CD कुठे गेली मग AB च्या जागेवर, मग ही CD आली इकडे आणि AB आली इकडे, हे रोटेशन असं सुरू राहणार घड्याळाच्या काट्याच्या दिशेनुसार, जय देव जय देव, ठीक नाही। And therefore the induced current goes as B to C, C to B and B to A. आता इकडे आलं DC आणि इकडे आलं BA, मग करंट जाणार B कडून C कडे, C कडून B कडे, B कडून A कडे, डायरेक्शन चेंज झाली ना, अगोदर ABCD गेलं होतं, आता काय झालं DC BA, डायरेक्शन काय झाली, चेंज झाली। यस, बट the branch BA is always in contact with the brush B1 and branch BC is contact with B2. आता इथं जरी डायरेक्शन इकडची करंटची चेंज झाली, इकडचा रिंगचा जो कॉन्टॅक्ट आहे ब्रश सोबतचा तो चेंज होतो का, R1 सोबत AB जोडलेलं आहे आणि कार्बन ब्रश B1 ला जोडलेलं आहे, आणि R2 जी रिंग दुसरी आहे तर त्याला आपण P2 ला जोडलेलं आहे CD, हेचं जे प्लेस आहे ही चेंज झाली का नाही, जरी इकडनं करंटची डायरेक्शन चेंज व्हायला लागली, ABCD चा DCBA झालं, त्याचा काही फरक पडत नाही। Hence in the external circuit current flow from B1 to B2, एक्सटर्नल सर्किट मध्ये करंट नंतर काय व्हायला लागला, B1 to B2 जाईल, बरोबर आहे। परंतु या ठिकाणी तुमचं जे करंट आहे B1 ब्रांच BC कॉन्टॅक्ट B2 जे आहे, एक्सटर्नल सर्किट मध्ये करंट कसं जाईल, B1 to B2 अपोजिट टू द प्रीवियस हाफ रोटेशन। आधीच्या हाफ रोटेशन मध्ये करंट कसं गेलं, B2 कडून B1 कडे गेलं, नंतरच्या याच्यामध्ये काय झालं, B1 कडून B2 गेलं, म्हणजे डायरेक्शन या ठिकाणी करंट काय होते, चेंज होते। दिस रिपीट्स एव्हरी हाफ रोटेशन, प्रत्येक हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन काय होते, चेंज होते and alternating current is produced। बघा, ज्या करंटची डायरेक्शन चेंज होते हे आपण पाहिलं होतं, ज्याला काय म्हणतात, अल्टरनेटिंग करंट असं म्हणतात, कंस करंट म्हणतात अल्टरनेटिंग। पण कधी जेव्हा तिचे डायरेक्शन काय होत असेल, चेंज होत असेल, म्हणून ह्या जनरेटरला कोणतं जनरेटर म्हणतात, एसी जनरेटर। जनरेटर दोन प्रकारचे, एसी आणि डीसी। आता डीसी मध्ये काय करावं लागेल आपल्याला, तर डीसी मध्ये आपल्याला काय करावं लागेल, एकच रिंग वापरावं लागेल, पण स्प्लिट रिंग वापरावं लागेल। भाऊ डीसी जनरेटर मध्ये याच्यात काय केलं आपण, दोन रिंग वापरल्या होत्या सेपरेट, त्याच्यात एसी मध्ये काय केलं आपण, दोन रिंग वापरल्या होत्या, नाही दोन रिंग होत्या, परंतु डीसी मध्ये काय करतो आपण, एकच रिंग वापरतो, स्प्लिट रिंग। काय वापरतो, स्प्लिट रिंग वापरतो, त्याच्यामध्ये करंटची डायरेक्शन चेंज होऊ देत नाही आपण, समजलं, हा त्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होऊ देत नाही। काय करायचं, व्हॉट विल बी रिक्वायर्ड टू मेक द डीसी जनरेटर, डीसी जनरेटर तयार करण्यासाठी आपल्याला काय लागेल, द डीसी डज नॉट चेंज द डायरेक्शन इन द एक्सटर्नल सर्किट। एक्सटर्नल सर्किट मध्ये डायरेक्ट करंटची डायरेक्शन चेंज नाही झाली पाहिजे, याच्यासाठी काय करावं लागतं, टू अचीव दिस अ स्प्लिट रिंग इज फिक्स्ड ॲट द एक्सल लाईक द स्प्लिट रिंग यूज्ड इन द इलेक्ट्रिक मोटर। इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपण काय केलं, स्प्लिट रिंग वापरली होती, 60 ज्ञानाचा 60 होती आहे तिकडे। तर इलेक्ट्रिक मोटर मध्ये जशी स्प्लिट रिंग वापरली होती तशी डीसी जनरेटर मध्ये काय करायची, वापरायची आहे। ओके, बिकॉज ऑफ दिस अरेंजमेंट द ब्रांच ऑफ द कॉइल गोइंग अपवर्ड is always in contact with the one brush and the branch AB is in contact with the another carbon brush. Hence the current flows in one direction in the external circuit, and this is why this generator is called as the DC generator. दो जनरेटर है, एक AC जनरेटर है और एक DC जनरेटर है। घर से लाए हो क्या, अरे दीवार घर से लाए हो, हाँ
तुम्ही रिकाम्या कामा कर रहे. आता डीसी जनरेटरची डायग्राम कशी आहे सांगा बरोबर. ही एसी जनरेटरची डायग्राम, डीसी जनरेटरची डायग्राम कशी आहे. काय चेंज होऊन फक्त माहितीये. व्हॉट इज द चेंज हिअर. फक्त मोटर मध्ये कसं रिंग वापरली होती तशी रिंग इथं वापरायची. एकच रिंग ठेवायची. इकडने कार्बन ब्रश लावायचा आणि इकडने कार्बन ब्रश लावायचा. हे दोन रिंग काढायचे. या बाजूला काय करायचं, इकडचं एक टोक जोडून द्यायचं, इकडचं एक टोक ह्या बाजूला जोडून द्यायचं. स्प्लिट रिंग असायची डीसी जनरेटरची.